रिया पुण्यातल्या एका छोट्या कॉलनीत राहणारी साधी पण खूप सुंदर मुलगी होती. तिचे मोठे डोळे, लांब केस आणि बोलण्यातला गोडवा कोणालाही वेड लावायचा. तिचे वडील लहानपणीच गेले होते. आई लोकांच्या घरची कामं करून घर चालवत होती. रियालाही परिस्थितीची जाणीव होती, म्हणून ती कॉलेजसोबत एका कॅफेमध्ये पार्ट टाईम जॉब करत होती. त्या कॅफेमध्ये रोज अनेक लोक यायचे, पण एक मुलगा मात्र रोज त्याच वेळेला यायचा. उंच, गोरा, महागाडे कपडे घालणारा आणि नेहमी शांत बसणारा. त्याचं नाव होतं विराज. पहिल्या काही दिवसात रियाने त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही, पण विराज रोज फक्त तिच्याकडूनच कॉफी घ्यायचा. कधी हलकंसं हसायचा, कधी टिप जास्त द्यायचा. हळूहळू दोघांमध्ये बोलणं सुरू झालं. तू एवढी शांत का असतेस? विराजने एकदा विचारलं. रिया हसली. गरीब माणसांना जास्त हसायची सवय नसते. त्या उत्तराने विराज काही क्षण शांत झाला. त्या दिवसापासून तो रोज तिच्यासाठी काहीतरी आणू लागला. कधी चॉकलेट, कधी पुस्तक, कधी गुलाबाचं फूल. रियाला हे सगळं नवीन होतं. कुणीतरी इतक्या प्रेमाने तिची काळजी घेत होतं. एक दिवस विराज तिला शहराबाहेर फिरायला घेऊन गेला. मोठा रिसॉर्ट, स्विमिंग पूल, सुंदर लाईट्स. रियाने असं आयुष्य फक्त सिनेमात पाहिलं होतं. रात्री दोघे टेरेसवर बसले होते. थंड वारा वाहत होता. रिया, मला तुझ्यावर प्रेम झाले, विराज तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. रियाचं हृदय जोरजोरात धडधडायला लागलं. माझ्यासारख्या मुलीवर प्रेम श्रीमंती बघून होत नाही. त्या रात्री पहिल्यांदाच रियाने कोणाच्या मिठीत स्वतःला सुरक्षित वाटलं. दिवस पुढे सरकत गेले. दोघं अधिक जवळ येऊ लागले. विराज तिला महागड्या हॉटेलमध्ये घेऊन जायचा. तिच्यासाठी कपडे विकत घ्यायचा. तिच्या प्रत्येक छोट्या गोष्टी काळजी घ्यायचा. रिया पूर्णपणे त्याच्या प्रेमात बुडाली होती. एक दिवस विराजने तिला त्याच्या फार्म हाऊसवर बोलावलं. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. घरात फक्त दोघंच होते. मेणबत्त्यांचा प्रकाश, मंद संगीत आणि दोघांच्याही डोळ्यात तीच ओढ. विराज तिच्या जवळ आला. तू माझ्यावर विश्वास ठेवतेस? रियाज हळूच मान हलवते. त्या रात्री दोघांमध्ये अंतर उरत नाही. पुढचे काही दिवस रियाचं आयुष्य स्वप्नासारखं होतं. पण अचानक विराजने फोन कमी झाली, भेटणं कमी झालं आणि एक दिवस तो पूर्णपणे गायब झाला. रिया वेडीसारखी त्याला शोधू लागली. कॅफेमध्ये बसून रडायची, मेसेजवर मेसेज करायची, पण उत्तर काहीच नाही. एका महिन्यानंतर तिला कळलं, ती प्रेग्नेंट होती. तिच्या पायाखालची जमीन सरकली. आईला जेव्हा समजलं तेव्हा ती हादरली. कोण आहे तो मुलगा? आई ओरडली. रिया रडत फक्त विराजचं नाव घेत राहिली. पण विराज कुठेच नव्हता. काही दिवसांनी रियाला समजलं की विराज एका मोठ्या उद्योगपतीचा मुलगा आहे आणि त्याचं लग्न एका श्रीमंत मुलीसोबत ठरत आहे. हे ऐकून रिया पूर्णपणे तुटली. तरीही तिने हार मानली नाही. ती विराजच्या बंगल्यावर पोहोचली. मोठा बंगला, सिक्युरिटी, महागड्या गाड्या. रिया आत जाण्याचा प्रयत्न करत होती, पण गार्डने तिला थांबवलं. तेवढ्यात विराज बाहेर आला. रिया त्याच्यासमोर उभी राहिली. डोळ्यात अश्रू होते. का केलंस असं? विराज नजर चुकवत म्हणाला. रिया, गोष्टी एवढ्या सोप्या नाहीत. माझ्यासाठी तर सगळं संपले. रिया त्याचा हात स्वतःच्या पोटावर ठेवते. विराज हादरतो. हे माझं बाळ आहे. काही क्षण विराज काहीच बोलत नाही. तेवढ्यात त्याचे वडील बाहेर येतात. ही मुलगी कोण? रिया काही बोलण्याआधीच विराजचे वडील तिला अपमानित करायला लागतात. पैसे पाहिजेत? किती हवेत? रिया रागाने थरथरते. मी विकत मिळणारी मुलगी नाही. विराज शांत उभा असतो. रियाला त्याच्याकडून आधार हवा असतो, पण तो काहीच बोलत नाही. रिया रडत तिथून निघून जाते. त्या रात्रीनंतर ती पूर्ण बदलते. ती शहर सोडते, दुसऱ्या ठिकाणी जाऊन छोटंसं आयुष्य सुरू करते. मुलीला जन्म देते. तिचं नाव ठेवते परी. परीचं तिचं संपूर्ण जग बनते. वर्ष जातात. रिया आता स्वतःच्या छोटासा बुटीक चालवत असते. तिच्या मेहनतीने ती उभी राहिलेली असते. एका दिवशी अचानक तिच्या दुकानासमोर एक काळी महागडी कार येते. त्यातून विराज उतरतो.
त्याच्या चेहऱ्यावर पश्चाताप दिसत असतो. रिया शांतपणे त्याच्याकडे बघते. कशासाठी आलायस? विराजच्या डोळ्यात पाणी येतं. मी खूप मोठी चूक केली. बाबा गेले, व्यवसाय संपला, पण तुझ्याशिवाय जगणं जास्त कठीण होतं. रिया काही बोलत नाही. तेवढ्यात छोटी परी धावत येते. मम्मा, हा कोण? विराजच्या डोळ्यात अश्रू येतात. रिया काही क्षण शांत राहते, मग हळू आवाजात म्हणते, हा तुझा बाबा आहे. विराज गुडघ्यावर बसून रडायला लागतो. परी त्याच्या डोक्यावर हात ठेवते. त्या क्षणी विराजला समजतं, खरं प्रेम शरीराने नाही, पैशाने नाही, तर जबाबदारी निभावण्यात असतं. आणि रियालाही समजतं, कधीकधी तुटलेली माणसं पुन्हा जुळू शकतात, जरा पश्चाताप खरा असेल तर. कथा आवडल्यास नक्की कमेंट करा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.